आम्ही 6 जणी येतो आणि ह्या तिघी जाऊ दे तिकडे दिघ्याच्या वावरात. हा, कमला, वंदना आणि सुनंदा येले तिघी तिकडे जाऊ दे. आम्ही 6 जणी इकडे येतो. उद्या होऊन जाईल ते वावर, मला वाटते बी. का हो? उद्याच्या दिवसाचं काम आहे ते वावराचं. नाही बी, का हो? 6 जणीत होईल ते आपला वावर. पहा बी मग तुम्हाला कसं वाटते. का वाटते बी कमला बाई, कसं वाटते हो तुम्हाला? होते का हो? नाही नसून होत बिचारे. मग चला ना सरात जणी, वावर पुरं होऊन जाईल मग. नाही तर बिचारे अजून राहून जाईल ना जरासं राहते. मग अजून 1-2 बाया घेऊन जा लागेल मला. तर उद्या होऊन जाईल ना माझ्या वावर. हा, मागच्या खेपेनं पाहिलं नाही का मी केवढा पाणी आलं सारं मग कापूस ओला झाला बिचारे. चल ना मग आता उद्याच काम आहे, उद्याच्या दिवसात होऊन जाते. आणि मग जा ना तुम्ही दिगंबरच्या वावरात, त्याला सांगा म्हणा 15 मग परवा दिवशीपासून येतो म्हणा. मग सारे आपण तिकडेच जाऊ ना, त्याचं वावर पुरं करून देऊ. पाहावी तुम्हाला कसं वाटते. होत असेल तर मग पाहावी, तुम्ही म्हणाल तसं मग. हा वा, मला वाटते व होईन ते वावर. आणि काय नाही एवढं साऱ्या जणी जास्त फुटलं नाही येतोय तिकडचं, खालचंच राहिलं आता तेवढं. 6 बाहेर होऊन जाते, काल पाहिलं ना. होऊन जाते. मग आम्ही तिघी इकडे जातो. चालते हो, ये मग तिकडे पाठ जातो आम्ही. नाही चालते मी, मग तुम्ही म्हणता होऊन जाईन तर मग चालते. मग चालते हो, मग या. मग कोण येते मग आपण जाऊ आणि मग तुम्ही तिकडे जा. मग बरं चालते ना, चालते. नाही तर काय तो तेच तर म्हणून राहिले बिचारे. चालते ना मग, चालते हो. तुम्ही तिकडे जा, त्याच्या घरचे आहेत अजून. आणि मग आम्ही इकडे जातो उद्या शांताच्या वावरात. उद्या शांताचा वावर खतमच करून टाकतो. आणि मग आम्ही येतो परवाच्या दिवशीपासून. आम्ही येतो मग त्याच्या वावरात. नाही लय फुटलं त्याचं वावर. 3-4 दिवस झाले बिचारे. त्यानं सांगून ठेवलं, पहिलं सांगितलं त्याला की मला बाया पाहिजे म्हणून. मग त्याला मी तेच म्हटलं शांताचं होऊ दे म्हटलं. मग त्या वावरात येतो सारं ते वावरच मग खतम करून टाकतो म्हटलं. चालते हो मग. का हो शांता बापा, एवढं हे झालं शेंगा माय भरले मस्त शेंगा बिचारे. का पोपट नाही करत का हो? हा, ते इकडे पोपट असते ना, पोपट नाही करत का वावरात? नाही भरल्या शेंगा तर मस्त भरल्या बापा. नाही मला तर वाटलं होतं त्या मंदात जो पाऊस आला बिचारे, मला वाटलं गेली म्हटलं माई तू. नीरा झोपली होती हो, नीरा झोपलीच होती ना. आल्या बिचारे शेंगा मस्त आल्या ना, भरल्या. बरं करू ना मग. का मग आता उद्याच बिचारे मग होणार नाही मग अजून. का आता उद्याचा शेवटचा दिवस आहे माझ्या वावरात. मग कापूस फुटून काही मग आपण जाऊ काही उद्या करू का? मग करू का उद्या पोपट? मग कर ना, उद्याच कर मग काय मग अजून त्या 8-15 दिवस काय लिहायला लागते मग कापूस येत झाले. अजून ते वावर फुटलं नाही ना, आता झालं सारं. कर मग उद्याच. माय बाई, का पोपट करतो म्हणतो उद्या, पोपट शिजवतो म्हणतो. मी नाही जातो मग तिकडे दिघ्याच्या वावरून जातो मी तुझ्याच वावरात येतो बापा. आम्हाला पोपट नाही घालत केव्हा? आमच्याशिवाय पोपट करून राहिली का तू? हा, लय जाय होत होतं. नाही बाई, हो का हो बिचारे ह्या नाही ना मग तिघी जणी. कसं करता मग सांग बरोबर आहे बिचारे त्याचं. नाही त्याच्याशिवाय कसं पोपट खाऊ? आता बाई मी येतो, शांता काकूच्या वावरात येतो मी उद्या. मला खायचंय पोपट. नाही बाई, पोपट खातो तुला माहिती आहे का पोपट? नाही पोपट म्हणजे आम्ही काय मिठ्ठू खायला चाललो का? काय होती वाटून त्याला मिठ्ठूच खायला चाललो. बाबा मला माहित नाही का पोपट म्हणजे काय होय. मला माहिती आहे. मला तुरीच्या शेंगा उकडून खायला चालला तुम्ही. मला काय माहित नाही का बाबा? काही बोलते मी. पोपट माहित नाही म्हणते, मला मिठ्ठू खायला चाललो काय म्हणते. नाही सांग आता, तिला माहित नाही म्हणते. ते काय जपानात राहते का होते? हा, तिला माहित नाही का मंजुले पोपट म्हणजे काय होय म्हणून? सांग मे बी. जपानातल्या लोकांना माहित नाही का हो? हा, पोपट कायला म्हणते म्हणून? नाही बी मग कसं करता हो? पाय आता कमलाबाई येतो म्हणते, मंजू येतो म्हणते, मग सुनंदा बिचारे वंदनाच राहिली हो. का हो तेले घेऊन जाऊ ना. पाय आता जाऊ दे मग, आता उद्याच्या दिवस चला मग सारा माझ्याच वावरात चला. पहिले कापूस येचून घेऊ सारं, लवकर होईल ना मग. का मग लय जणी असले बिचारे कापूस लवकर होईल, आपल्याला तसं टाइम भेटेल ना मग. आणि तुमचा कापूस गिपूस याच्यापर्यंत मी सारी तयारी करतो, चूल गिल मांडतो चांगली. हा, शेंगा घेतो तोडून. आणि मला जरा मग तुम्ही शेंगाही तोडू लागजा ना. कापूस झाला की तुमचा म्हणा शेंगाही तोड जा. चलते ना मग. का हे माते बाई राहू द्या मग उद्याच्या दिवस. दिगंबरला सांगून द्या उद्याच्या दिवस राहू दे म्हणा. तो मग आपण साऱ्याच जाऊ त्याच्या वावरात. उद्याच्या दिवस थांब म्हणा आता. नाही बाई सांगा आता, हे पोपटाचं मंदातच काढलं बिचारे. माहित रोज येते ना, रोज संध्याकाळी घरी गेली का तो येते. आज आला होता ना, त्याला म्हटलं मी सांगितलं होतं त्याला उद्यापासून येतो म्हणून. सांगा त्यानं घरी सांगून नसून ठेवलं काय. नाही बाई सांगा तर पोपट खायचं म्हणते. बरं बाई पाहतो मी त्याला फोन करतो काय म्हणते तर. नाही सांग विचार आता. नाही हवं आम्ही येतो बापा. आम्हाला पोपट नाही पाहिजे का? आम्ही येतो वावरात. हवं मी येतो. नाही आम्हाला पोपट नाही पाहिजे का? तुम्ही खाणं आम्ही काय करावं मग? आम्हाला पाहिजे हो पोपट. हा चला बापा चला. आता बी सांगून द्या बरं त्याला. चला हो साऱ्याच जणी चला. नाही उद्याची पार्टी करूनच टाकू मग आता. पाय मायात विचार मनात होतच ना माया करा लागते म्हणून. माया कापसानं लय धूम केली ना. केवढं फुटलं होतं बापा वावर. लय धूम केली कापसानं. आणि मागच्या खेपीसारखं मला वाटलं मे बी अजून पाणी गिनी आलं तर ओलं होईल म्हटलं, म्हणून मी त्याच धुमीत लागली हो. शेंगा भरल्या ना, मस्त शेंगा भरल्या. चला मग करू उद्या मस्त पोपट पार्टी करू. हा ना तर काय तू मग आम्ही तर येतोच. नाही बरं झालं कांता आली. का केलं का दुकान बंद झाली घरी?
वावरावरून घरी चालली. बरं झालं बिचारा भेटली हो, तुला फोनच करून राहिली होती, तुला करणारच होती फोन. चल तर काय उद्या वावरात पोपट पार्टी आहे माझ्या वावरात. चल ना, तूच राहिली एकटी. पाय आता पाय, आता दिसली मी चालली होती घरी, दिसली म्हणून म्हणून तुला फोनच करून राहिली ती म्हणते. साऱ्याच्या साऱ्या इथे जमा झाल्या. ज्या दिवशीपासून मी वावरात जाणं सोडलं मला सांगते तरी काय काही. आता दिसली मी इथं आली तर मला म्हणते तुला सांगूनच राहिली ती म्हणते, फोनच करून राहिली ती म्हणते. नाही बापा जा तुम्ही, मला काम आहे, माही होते का या ना. जा बापा तुम्ही करा पार्टी. पाय आता केवढा भाव करून राहिली. आता बापा एवढं कोणतं काम असते घरी. एक दिवस दुकान उघडलं तर काय होते. आली तर काय होते, का येत नसते का दरवर्षी. यावर्षी नाही म्हणून राहिली पाहिजे बापा. कहून चल ना बापा, दरवर्षी नसतं का होतं. सांग आता एवढं कोणतं काम आहे होतं एक दिवस. जराशी उशीर आहे वाटल्यास. आता आम्ही तर कापूस येचून मग करू. ये ना तू दुपारी ये. पाय कशी बोलते, तुला कायचं काम आहे म्हणते. नाही होत ना माझ्या विचारे घरचं आणि ते दुकानाचं सारच पाहा लागते ना मला. नाही दुकान बंद करून चालते का, भाज्या खराब नाही होत का, एकाने लागत का त्या भाज्या ठेवल्याने चालते का. नाही चल ना, कशी होतो. चल ना, चल बापा. काही नाही ते राहू दे, आता उद्याचं तो दुकानाचं राहू दे. चल उद्या जराशी म्हण ते बरोबर सांगून राहिली गंगा. आम्ही तर कापूस गिपूस येचू, मग दुपारी करू ते पोपट. तर मग तू ये ना, मग ते सारं करून ये. पायटी तू दुकान उघड, तो दुकान उघड पायटी तू भाज्या गिच्या ऐकतो या. घरचं गिरचं सारं करून मग ये ना मग. तू काय जराशी उशीर आली चालते हो. चल ना बापा, एवढं काय हो. लोकांना कामं नसते काय. आणि पोपट काय एकच कप खा लागते आपल्याला बापा. वर्षातून एक तिची असते पार्टी, माहित नाही का तुला. तिच्या वावरात शांताच्या वावरात पार्टी असते. नाही म्हणून राहिली. येते होते शांत येते. चल वा. बरं मी येतो मग. भल्ली नाटकी ना, नाटक्या तोंडाची. याचं तर होतं. मी येत नाही, मला काम आहे, असं आहे तसं आहे. पाय कशी येतो म्हणते नाटक्या तोंडाची. बरं चलते हो मग. उद्या मी येतो चांगलं घेऊन येतो चांगलं. जास्त कशी किती आणू नका हो. जागा ठेवतो पोटात. पोपट खा लागते उद्या मस्त. शिजू चांगला पोपट आणि चांगला खाऊ पोटभर. यावं मग साऱ्याच जणी. बरं मी काय म्हणून राहिली, आमची युट्यूब फॅमिली जी आहे बापा, एवढे सारे लोक आमचे व्हिडिओ पाहते. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडते काय? आवडत असेल तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. मग या ना उद्या. तुम्हाला आमंत्रण आहे उद्या पोपट पार्टीचं. सारे जण या वावरात. मस्त मोठ्या गंजभर पोपट शिजवतो मस्त आणि मस्त खाऊ मग. या मग उद्या सारे जण. नाही बाई, युट्यूब फॅमिलीला आमंत्रण देऊन राहिली का हो पोपट पार्टीचं. या मग या सारे जण या. मस्त मजा करू, मस्त पार्टी करू चांगली. पोपट पार्टी लय मस्त शेंगा शिजवते हे. आणि भल्ला गजभर शेंगा असते. पहा तुम्ही आता उद्या मजा पा. नाही बी पाय मग आता हा आपला परिवार नाही का. सांग आपण खातो मग केली नाही पाहिजे काय. मी तर रोडगे पार्टी असू दे का काही असू दे, आमंत्रण देतोच सारेले. म्हणून म्हटलं मी या म्हणून. नानी बाई लेकराईला घ्या ना, लेकराईला सांगा, नलुली सांगा. छाया तर ऐकणारच नाही. छाया तर येतेच उद्या. छायाला जाता सांगतो ना मी घरी झालं गेल्यावर का उद्या पोपट पार्टी येते पाहते ऐक ना. तिला ते येतेच, तिला आवडते असं वावरातलं जेवण घेऊन लय आवडते तिला. आणि मग उद्या लेकर शाळेतून आले 2-2:30 वाजता की मग हे चालले येतील सारे. आपण पहिले जाऊ, हे येतील मग मागून. नाही का तसं आपण 4-5 वाजता शिजून येते. तोपर्यंत मग शाळेगिळेतून लेकरं येते, सारे येतील मग. का सांगा मग लेकराईला घेऊन या उद्या. बरं बाई सांगतो ना. माझ्या लेकरं बापा, लेकराला लय आवडते बापा. एका पायावर तयार असते. पोपट पार्टी पोपट आहे म्हटल्यावरच पाहिजे ना ते कशी उड्या मारते. आणतो सारीला सांगते या म्हणून. बरं चला बाई घरी मग आता. यावं सारे. कांता येव दुपारी येतो. ह्या सारे दुपारीच येतील, तू येव दुपारी. नाही चला बापा, पडून मी आवटावून नाही माझ्या झोप डोळे लागून राहिले, डोलके येऊन राहिले मला बापा. तुमच्या गोष्टीच नाही सरत. चला हो या उद्या साऱ्या जणी मग. चला घरी चला बरं, लय झोपून राहिली बापा. छाया उद्या आपल्या वावरात पोपट पार्टी येऊ. नाही सारे मागच लागले विचारे का म्हणे मग करत नाही का पोपट पार्टी. तर मग मी ठरवलं बाई उद्या करतो म्हणून. तर मग मी सारेला सांगितलं उद्या. मग उद्या येतं, तू येतं काय कसं करतं. नाही मग मला पाहिजे बाबा, मला लय आवडते पोपट. पण का मग उद्या हिची शाळा आहे ना पिंकूची. नाही बी कसं मग उद्या कोण ठरवलं. टायमिंग करायला लागत होते ना. सुट्टीच्या दिवशी करा ना. अहो आता उद्याच्याच दिवस वावर आहे ना आपलं. मग तर झालं मग उद्याचा याचून झाला कापूस का मग काही 8-10 दिवस आपल्या वावरात याची गरज नाही हो कापसाले. आणि सांग मग आता उद्याचा शेवटचा दिवस आणि त्या मग त्याला आठवलं ना का म्हणे पोपट नाही करत काय म्हणे. मग शेंगा बिचारे भरल्या ना आता मग काय राहते हो शेंगा. मग त्या झाडपून जातील ना मग त्या. मग काही राहत नाही त्या पिवळ्या पडल्या की मग काय गोड लागते का ते. मग तर ते बापा काढायलाच येते. आणि आता ऊनही तापून राहिलं ना. नाही बी मग का मग कसं करतो. नाही मग असं कर ना. आता आम्ही नाही तरी तसं कापूस येचू ना. पहिले तर आम्ही कापूस येचून घेऊ. सर्व वावर गिवर करून घेऊ पहिले. मग तू पिंकू आल्यावर ये ना. मी विजूला सांगतो. तू ये पिंकू आल्यावर. त्या लेकरीला सांगितलं मी अतुल गितुलले त्याला म्हटलं. नानी बाईला म्हटलं लेकरीला घेऊन या म्हटलं. नलूला सांगा, कांता आहे सांग. मग तुम्ही या ना साऱ्या जणी. मग बंडी पाठवतो तुमच्यासाठी. बंडीत या मग तुम्ही बसून. बापा कायची मीटिंग सुरू आहे. कायचं चालू आहे एवढी चर्चा. हो काही नाही म्हटलं उद्या मी पोपट करून राहिली वावरात.
आता साऱ्या मागच लागल्या ना, पोपट नाही करत काय, पोपट नाही करत काय म्हणे, शेंगा सरून जातील म्हणे, मग कैसा करतो म्हणे पोपट. आता उद्या आपला कापूसही सरून जाते, मग काय, मग अजून 8-10 दिवस काही याचा येत नाही आपल्या कापसाचा. मग साऱ्या म्हणून राहिल्या की पोपट कर म्हणे. आता आपण करतोच ना दरवर्षी, मी करतोच वावरात. तर म्हणून मग आता मी इले म्हणून राहिली छायाले का तू कसं करतो मग, छायाला यायचंय पोपट खाली, आता येणच ना, आता चांगलंच लागतं, कोणाला आवडते पोपट. तर मग तिला म्हटलं ये, म्हटलं मग तू ही पोरगी शाळेतून आली की, पिंकू शाळेतून आली की ये म्हटलं दुपारी, तसं पासून येऊन काय काम काय तिथं, आम्ही तर सारा कापूस घेपूस येचून घेऊ पहिले, आणि मग 4 वाजता पोपट शिजू. मग साऱ्याच जणी येऊ द्या, साऱ्याच जणी येतो म्हणे. त्यानं दुसऱ्याच्या इकडचे होके कॅन्सल केले, ते ना जात नाही म्हणे आम्ही तिकडे, आणि त्याच वावरात येतो म्हणे पोपट खासाठी. तर म्हणून मग म्हणून राहिली, तेच बोलून राहिलं होतं, दुसरं काही नाही. हे हिचं एक लय दरवर्षीचं नाटक आहे, कायचं पोपट आणि कायचं काय. माझ्या गणपूर शेंगा शिजवते आणि बसते, मग राहिलं कापूस राहिलं, काम राहिलं, धाम राहिलं. आम्ही काय म्हणून राहिलो का दरवर्षी आता पोपट करत लागते काय, राहू दे मग ते कापूस राहिलं, हे राहिलं, ते राहिलं, मग ते पाणी किनी येते, कापूस ओला होते सारा, काम राहिलं, धाम राहिलं. हां, ते पोपट आणि गिपट काय नुसतं एवढं मोठं करत बसतं. आणि आम्हाला देतं मग चूल मांडून द्या आणि गंज मांडून द्या आणि शेंगा तोडू लागा. हां, नाही त्याच्यापेक्षा तेल म्हणा जरा जरा शेंगा घेऊन जा म्हणा घरी, आणि मग शिजवते ना आपापल्या घरी. आता कायच करायला लागते, भलं मागं लावून घेतलं पोपट पार्टी आणि कायची पार्टी होतं. पाय आता लय मोठं काम आहे का ते, सांगा बरं. आता शेंगा शिजवणे लय मोठं काम आहे काय? मांडतो ना, मीच चूल मांडतो, मीच गंज मांडतो बाबा. तुम्हाला काय सांगू मी, सांगा आता तेवढे नाही करता येत काय? आणि आम्ही तसंही पहिले कापूस गिपूस येचून घेऊ ना, आम्हाला काही समजत नाही काय माहिती. तुम्ही आता मोडता नका खालो बरं. कैसे आहे पाहिलं तर अलगच बोलते बापा हे माणूस. आपण काय म्हणतो याचं काय चालते. गावात तुमच्या पार्ट्या गिरट्या असते, मला भाकरी करून देता घरातून, टाईमावर येऊन सांगता की एवढा भाकरी दे, एवढा मसाला दे. मग आम्ही नाही म्हणतो का तुम्हाला? आम्ही म्हटलं का कधी कायले करून राहिले ना असं तसं म्हणून? तुमचं भलंच असते बापा. करतो मी तुम्हाला नाही सांगत, मी करतो माझ्या सर बरोबर बापा, दरवर्षीच करतो ना. तुम्हाला सांगत असतो की तुम्ही करून देता का आम्हाला? मीच तर करतो. बरं बरं पाहिजे हो, उद्या सोकारी मी विजू कोणीच मोकळी नाही. बरं विजूला काम आहे, विजूला पार्टी झलकते वावरत काम आहे आम्हाला. नाही तर मग देशील आवाज, शेंगाच तोडू लागा, चुलस मांडून द्या, इरीचं पाणी सोडून द्या. आम्हाला सांगू नको, आमचे काम आहे बरं आम्हाला, म्हणून सांगून राहिलो मी तुला. जरा जरा शेंगा देऊन मोकळं कर, कायला जेवढं लावून घ्या लागते पार्टी फार्टी. तुमचं ना भल्लच आहे बापा, इतभर गोष्ट तुम्ही हातभर करता. करतो ना मी, तुम्हाला म्हणून राहिली का? सांगा बरं, दरवर्षी कोण करते? मी नाही करत, कोण करते? करतो ना, मीच करतो. सांगा आता, मुठमुठ शेंगा देऊन टाक म्हणते त्याच्या घरी. आता केलं शिजवलं बापा, आवडीनं खाते लोक, काय झालं खाल्लं तर करतो मी. तुमचा भलाच नांदा असते बापा, एवढ्या गोष्टीचं एवढं मोठं करता. पहिलेच जाता सांगून हे नाही होणार आणि ते नाही होणार, म्हणजे करणारे म्हणता की करू नको, स्वतः तर काही करत नाही, आणि दुसऱ्याचे हुरूप तुम्ही असं हे करून टाकता की हे नको करून ते नको. सारं करतो मी, तुम्ही काळजी नका करू. तुम्ही फक्त खाली ये जा, मी तुम्हाला आवाज देईन, मग खाली ये जा तुम्ही थांबू नका तिथं. मला माहिती आहे ना, तू ऐकते कोणाच्या बापाचं ऐकते का? एक वेळा ठरवलं ना तिनं आता पोपट पार्टी करायची, तर पोपट पार्टी केल्याशिवाय ती राहणारच नाही. बरं करा करा करा, फक्त सांगून राहिलो. मग असं नाही व्हायला पाहिजे का चला बरं जरा शेंगा तोडू लागा बरं, आणि मांडा बरं हे चूल, आणि त्यावर इंधन आणून ते सारं तू हे पाहिजे. मग आम्हाला तरच नको देऊ, आम्हाला काम आहे. आजी, अतुल दादा, सोनी, गौरी, ऋतिक सगळ्याला घेऊ आजी, आम्ही सगळे पोपट खाऊ. हो बेबी, हो अहो सारेला सांगितलं, सारे जण या तुम्ही. शाळेतून आले ना की लवकर लवकर तयार हो बाई, झोपू नको. आणि मग ये मग ते आई संग, आणि तो ऋतिक येते, आणि ऋतिकला सांगतो, सारेलाच सांगतो, आणि अतुल येऊन राहिला, आणि सोनू येऊन राहिली हो तिच्या आई संग. सारे जण तुम्ही बंडीत बसून या मग. तुमच्यासाठी बंडी पाठवतो मी. हो आजी, आम्ही सगळे जण येऊ. निरा पोपटाचीच खुशी आहे. काही जेवण घेऊन आहे की नाही आज का? निरा उद्या पोपटच खा लागते. स्वयंपाक गिपाक आहे की नाही मग आजचा? का उद्या पोपटावरच आहे सर? पोपटावरच भागवतो उद्याचं. उद्याचं उद्या. आता दे ना आम्हाला जेव्हा घेवायला, भूक लागली ना. विजू नाही आला काय? विजू कुठे आहे? आला वाटतं मी याच्या अंगात तेच ना, काही समजतच नाही बापा, काहीचं चांगलं आणि काहीचं कसं. आता काय झालं तेवढं पोपटाचं? बरं आम्ही दरवर्षीच करतो ना, हे नाव आहे काय झालं काय? मी काही झालं असं बाहेर झालं काही का घरी येऊन काढतेच ते सारं. एवढं तर नाहीतर काही गरजच नाही आहे ना बापा. कसं असं करत नाही. आज काय झालं माहिती? सांगत आहे की धड विचारल्याशिवाय सांगणार आहे नाही, विचारल्यावर सांगणार नाही. आता देतो तिला पहिले त्याचं पोटगीट होऊ देतो, भरू देतो जरासं, मग सांगतील काय झालं काय नाही. तर छाया दे बरोबर येईल वाढू. का विजू नाही आला काय? विजू कुठे? नाही आले नाही ते अजून, माहित नाही कुठे येतं. येतील ना ते, येतील. बरं देतो ना, बाबाला वाढून देतो मी, ते येतीलच ना. नाही थांब ना, मग येऊ दे विजूला येऊ दे, मग वाढ. बसतो मी जरासं. फोन घेऊन करून त्याला कुठे विचार बरं. बाबा भूकही लागली म्हणते, जेवायला देत काय म्हणते ना, आता म्हणते विजू येऊ दे म्हणते. बसा मग येतच तो. का फोन लावू त्याला, कुठे पाय बरं. ओ मै आला हो विजू. बाबू जा रे, घे हात पाय धुवून बघे बरं. वाढव बाई आता, आण मग. हा वाढा तुम्ही, आलोच मी. विजू त्याला विकासले फोन कर ना. हे पाय उद्या आपल्या वावरात पोपटाची पार्टी आहे, पोपट शिजवतो मी उद्या. तर विकासले फोन कर ना, ऋतिकला घेऊन येच म्हणा. नाही सांगू बिचारे शिला नाही हो, नाही शिलाला तर एवढं आवडते पोपट की बाबा बापा उड्याच मारल्या असते ना. सांगू मॅ त्याला पोराला घेऊन ये म्हणा. दोघं बापल्याकडे सांग बरं, फोन करून देते उद्या या म्हणा वावरात 5 वाजता.
आता सगळ्या गावाला सांग. हां राहिलं जेवण राहिलं सारं राहिलं ताटवाड्याचं म्हणून राहिली तिथे उभ्याच आहे. चाललं का ताटवाड्याला? तिची पोपटाच्या गोष्टी सरूनच राहिलं. सांगते ना तो पहिले जेवायला दे आम्हाला. भूक लागली म्हणून राहिली किती वेळ खोलच होतं. पहिले जेवायला दे सांगते तो. मग करे फोन जेवण झाल्यावर. हळद नाही बी नाही वाढून राहिली ना बाप्पा. आता सांग आता एवढी भूक लागली म्हणून राहिले. मग तुम्हाला म्हटलं होतं जेवण घ्या म्हणून. तुम्हीच तर म्हणे विजुली येऊ दे म्हणे. सांग आणू बाई जा बी दे बाई पहिले वाढून दे. बरं सांगतो ना त्याला सांगतो फोन करतो मी त्याला. घे ना वाढून घे मग मी आलोच हात पाय धुवून. करिश्मा झाला काय स्वयंपाक? दे ना जेवायला भूक लागली ना. बाबू जेवला काय रे? चल जेवायला. स्वयंपाक काय केला म्हणते? खिचडी असं दुसरं काय असतं का होय? आजही खिचडीच आहे काय? काय होय रे? हा खिचडी आहे का म्हणते का? रोज खिचडीच खाऊन राहिला का रे तू? हा केली ना भाजी पोळी? वड्याची भाजी आहे आणि पोळे. हे पोट्टले कसं? बरं दे ना दे मग वाढून. करिश्मा मला आता विजूचा फोन आला होता. तर मी आणि ऋतिक बाबू ऋतिक उद्या तू शाळेतून आला की आपण वावरात जाऊ रे. विजू काकाच्या पोपट पार्टी आहे तिथं. तर मला म्हणे ये म्हणे ऋतिकला घेऊन ये म्हणे. सारे लेकरं सारे चालले. तर मग सोनू अतुल आणि आपली पिंकी आणि हाय ऋतिक आहे. तर मग शाळेतून आले हे पोरं की मग यायला घेऊन जाईन मी सारीले. पहिले मी चाललं जाईन सकाळी वावरात. मग काम आहे जरासं येईन मी मग यायला घ्यासाठी अजून. बाबू उद्या जाऊ रे आपण पोपट खाले. आणि उद्या माझी शिदुरी नको देऊ. तर विजू म्हणे शिदुरी नको आणू म्हणे इकडेच ये म्हणे जेवासाठी. तर मी जाईन त्याच्याच तिकडे जेवायला जाईन आणि मग जेवून मग घरी येईन मी. आणि मग याले घेऊन जाईन शाळेतून आला की. बाबू उद्या झोपू की पण नको रे. हां जाऊ आपण उद्या. बाबा मी येतो पोपट पार्टीला. मी शाळेत नाही जात बाबा. मी पार्टीत येतो. पार्टी पासून काय करते रे? तिथं कोण आहे पार्टी पासून? ते सारे कामं करते ना. ते पिंकी किंकी मग शाळेतून आल्यावर येऊन राहिली ना. तू काय करते पार्टी पासून? शाळेत जाय तू उद्या. हां मी येतो तुला घ्यासाठी. तू तयार राहायचं झोपू की पण नको. शाळेतून आला की तयार होय. हां मग मी तुला घेऊन जातो वावरात. नाही बाई पोपट पार्टी आहे म्हणून राहिले का हो? बरीच आहे शांता काकू. सांगू तिची मैत्रीण असते तर बाबा त्याला बोलावलं नसतं का? सांग मला नाही बोलवून राहिलं. मी येतो. सांगा तुम्ही फोन करून द्या विजू भाऊला सांगा की आम्ही येतो म्हणून दोघी जणी. नाही बी आम्हाला खायचं आहे ना पोपट. बाबा मी येतो. बरं बरं तुला खायचं आहे का? सांग ना मग. बापा सांगतो मी विजूला फोन करून देतो की तुम्ही दोघे जण येऊन राहिला म्हणून. चालते ना मग मी तुम्हाला घ्यायला येईन. नाही तर मग मी नाही आलो तर मग बंडी गिंडी आहे वाटते. विजू म्हणे बंडी पाठवतो म्हणे लेकरीसाठी. मग तुम्ही तिथे चालल्या जायचं. मी सांगून ठेवतो. शांता काकूला सांगतो विजूला सांगतो. तर मग तुम्ही तिथं चालल्या जायचं. हा लागेल तयारी करून घेऊन जायचं. मग बंडीत बसून या ना मग तुम्ही सारेजणी. चालते ना या मग. हा सांगून द्या बंडीत जागा गिगा ठेवा म्हणा आमच्यासाठी. आईला बसता नाही येत. गादी गिदी टाक जा म्हणा एखादी. पहिले सांगून दे त्याला. माझ्या आईला त्रास होते म्हणून बंडीत. गादी गिदी टाक जा म्हणा. बरं बरं चालते ना. नाही तर मग मी बंडी पाठवतो. आपल्या बंडीत या मग. पाहतो तर त्याच्या बंडीत कोण कोण आहे. माझा गादी गिदी बरं पाहतो मग. नाही तर मग आपली बंडी दिन पाठवून. मी सांगतो तुला फोन करतो उद्या. नाही बी का हो पोपट पार्टी गिर्टी जाऊ ना मग जाऊ ना का हो? आणि तुमच्या वावरात नाही का तुरगीर नाही का तुमच्या वावरात? बापा हाय नाही तर काय तर तुर येईन सारच आहे. आम्हाला नेते का वावरात? दाखवलं का मला येणं वावर कैसा एखाद्या वक्ती जातो मी वावरात. नेते का मला? वावरात नेते का? दोघंच मायले तर जाते ना. मला नेत नाही का कैसाच वावरात? काय मी तेल कायचं भेव लागते. तेल वाटत असं नांगण वावर घेवर. नेत नाही की मला ते वावरात. येतोय म्हटलं तर म्हणते काय येतं म्हणते. नेत नाही होते मला वावरात घरात. बापा असं ना तुरगीर हाय नाही तर काय तर. असं काय करतो वावरात तू? तुला कापूस नाही असता येत. तुला निंदता नाही येत. तुला खत नाही टाकता येत. तुला तर वास येते. शेणखताचा वास येतो तुले. तुला इचवायची भीती वाटते. काय करतो? ऊन लागते तुले. सांग बरं. मागच्या खेपीने आली होती तर पडली वावरात धपकन. पाय फसला तुझ्या मातीत. धपकन पडली नाकाला लागलो तर तुझ्या. बरं झालं दात नाही पडले. काय करतो तू येऊन वावरात? काम तर येत नाही तुला वावराचं. बापा करत नाही तर काय तर. चला ना न्या मला वावरात. बाबा कसा कापूस असतो मी सट तुम्हाला काय वाटतं की मला येत नाही वावरातलं काम? नाही मॅट तोंडे करिश्मे हो काय वावरात जायची गोष्टी करून राहिली कापूस येतली. त्याला तर बरंच आहे मग. येत नाही म्हणा लागते. तू तर येतो म्हणून राहिली. मॅटच आहे बापा हे पोट्टी. बरं चालते ना. चला मग तुम्हाला वावरात घेऊन जातो. आता उद्याच होते हे. चल आपल्या वावरात तुला घेऊन जातो. आणि याच बरं कापूस कसा असतं काय करतं पाहतो बरं मी. चल बरं. मग बापा नेऊन तर पा मला. तुम्ही भेटा ना तुम्ही. तुम्हाला वाटतं करिश्मा मागन वावर घेवर. नेत नाही तुम्हाला वावरात. दाखवले का तुम्हाला सारे वावरात मी पाहिलेच नाही. इथं जवळचं वावर तिथे नेतो तुम्ही. तिकडच्या वावरात नेता का तुम्हाला कधी? काय त्या वावरात काय नाही मला तर काहीच माहित नाही. पहिले सोयाबीन होतं आता काय नाही मला सांगता तरी का तुम्ही? बापा माय वावर कायचं माय वावर यायचं वय सारं माहित आहे काही नाही माहित. करिश्मा काम करायसाठी काम कर स्वयंपाक कर. खिचडी नको करू भाजी पोळी कर. बापा वावर गिर काय ठेव माय काही नाही बापा. तुला वाटत असं नाही. माय घर माय वावर माय काही नाही माहित. मी फक्त काम करायसाठी आहे ना. फक्त काम करायसाठी आहे मी. चला जेवायला देतो तुम्हाला सारीला वाढून देतो. चल ना बाबा दे ना लवकर मग. भूक लागली ना. बाबू चल रे. बाबा जेवल्यावर माझा अभ्यास घ्यायचा. मग माझा अभ्यास राहिला. मी आज
याचं गणित जरासं कच्चंच आहे, याच्या गणिताचं काहीतरी करायला लागते. बरं चल ना, चल जेवण झालं की मी शिकवतो तुला, कर मग. याचं काहीतरी पाहायला लागण्याचं ट्युशनचं पाहू काय जरासं, रिंकू घेऊन कायचा अभ्यास. मला वावरातून कैसा टाईम होते काय होते याचं पायनच निघून राहिलं ना. रिंकूला विचारतो मी ट्युशन घेतं काय म्हणून. बाबा उद्या मी शाळेत नाही जात ना बाबा. मी शाळेत नाही जात ना. आपण लवकर जाऊ ना वावरात. मी आपल्या वावरात येतो ना बाबा. मी नाही जात शाळेत. नाही रे बाबू, शाळेत जाय तू, शाळेत जाय. शाळेतून आलो की मग मी तुला घेऊन जातो ना. मी म्हटलं ना येतो म्हणून. ना कोणीच नाही ना, तू काय करते येऊन तिथं. पिंकू दुपारी येऊन राहिली, सारी दुपारीच येऊन राहिली ना शाळेतून आल्यावर. शाळा नाही पाळावं का, काही गरज आहे का शाळा पाळायची. तू जाय, मी तुला घ्यायला येतो मग. नाही तर मग तू आई आजी सगळेजण येऊन राहिले ना, तुम्ही सगळेजण संग या मग तू शाळेतून आल्यावर. तिथे येऊन काय करते रे, मला लय काम आहे ना, मी कधी काम आहे काय.